आओ शिवाजी हमारे गले लग जाओ। शाहीर तुमची जी ही परंपरा आहे पोवाड्याची, हो तर ही म्हणजे मला याच्या मागचा थोडा इतिहास जाणून घ्यायचा होता की ही परंपरा सुरू कशी झाली. गोंधळी म्हणजे काय? आम्हाला शाहीर बघायला मिळत आहेत, हो. आम्हाला गोंधळी बघायला मिळत आहे. आमच्या पुढच्या पिढीला हे तुमच्यासारखे लोक बघायला मिळतील का? मला तरी नाही वाटत. हो, त्यातल्या त्यात तो तमाशाला फार लोकांना चुकीचं घेतलंय. हो, तमाशा या शब्दाचा अर्थच आहे तम गुणाचा नाश. तुम्ही मला जे आता मगाशी सांगितलं की त्यावेळेस गर्भसंस्कार गोंधळाच्या माध्यमातून असो किंवा पोवाड्याच्या माध्यमातून असो किंवा ओव्यांच्या माध्यमातून असो, हो, हे गर्भसंस्कार त्यावेळेस व्हायचे. महादेवाला रे पुषे पार्वती गर्भाच्या खुना, सांगा देवा 9 महिन्याची कशी केली रचना. मग महादेव पार्वतीला सांगतात, हर हर महादेव शिव शंकर शंकर हा भोळा, 3 महिने बापाच्या मस्तकी होता हा पुतळा. मूल जन्माला येण्याच्या अगोदर बापाच्या मेंदूमध्ये 3 महिने असतं कल्पनेत. अंगावर शहारे येतील असे आपल्याकडे गीतं आहेत, पोवाडे आहेत. तर काय ते म्हणू नये आपण, तेरी आख्या का उगाली. काय त्या काजळापासून काय मिळालं तुम्हाला? इथं त्या लोककलावंतांची गीतं आहे का, त्याच्यामध्ये प्रबोधन भरलेले. आजही छत्रपती शिवाजी राजांचा जर आपण तो प्रसंग सांगितला, अफजल खानाला कसा मारला. की राजानं पाहिलं खानाला, राजानं पाहिलं खानाला, खानानं पाहिलं राजाला, शिवानं पाहिलं हत्तीला, हत्तीनं पाहिलं शिवाला. आणि मग तो खान म्हणतो, आओ शिवाजी हमारे गले लग जाओ. महादेवाचा प्रत्येक तुम्ही अवतार जर बघितला तर त्यांनी शरीर मिलनातून एकही मुलगा निर्माण केलेला नाही, योग शक्तीतून निर्माण झालेले, आणि म्हणून त्यांना महादेव म्हणतात. पुरातन काळापासूनच समाज प्रबोधनाचं कार्य करण्यासाठी खूप साऱ्या लोककला निर्माण झाल्या. त्यापैकी एक म्हणजे गोंधळ आणि पोवाडे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून प्रख्यात झालेले पोवाडे शूरवीरांची महती सांगत गेले, त्यांची थोरवी सांगत गेले. आज याच पोवाडे, गोंधळ, कीर्तन, तमाशा याचा खरा अर्थ काय आणि ही लोककला लोकांपर्यंत प्रबोधनासाठी तयार केली आणि कशी पोहोचवण्यात आली आणि त्याची निर्मिती कशी झाली, हे सर्व बघणार आहोत आपण आजच्या भागात. नमस्कार, मी प्रशांत मुकुंदाल विरारे आपल्या सर्वांचं स्वागत करतो द मराठी बियर्डमॅन पॉडकास्ट मध्ये. आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी जे आलेले आहेत व्यक्ती, ते स्वतः एक शाहीर आहेत आणि वेगवेगळ्या राज्यात जाऊन, वेगवेगळ्या शहरात जाऊन ते त्यांच्या पोवाड्याच्या माध्यमातून आणि गोंधळाच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधनाचं कार्य करत असतात. तर चला तर मग स्वागत करूया आपल्यासोबत जे आलेले आहेत शाहीर विजयानंद काठेजी यांचं. दादा नमस्कार. नमस्कार दादा. कसे आहात तुम्ही? मजेत मजेत. शाहीर म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरवे गाणारे. हो, तर आज मला असं वाटतं की ह्या भागाची सुरुवात तुमच्या एखाद्या तडकत्या फडकत्या एखाद्या छोट्याशा आपण पोवाड्यापासून करावी अशी माझी इच्छा आहे. हरकत नाही, हरकत नाही. तर छत्रपती शिवाजी राजांचा पोवाडा आम्ही नेहमी गातो. हा. तर तर राजांचं गुणगान यापासूनच सुरुवात असते. बरोबर. तर त्याची सुरुवात अशी आहे, धन्य धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर, केले जर पाजुनी पाणी दृष्ट मोगलास, घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा डंका भिडे गगनास जी जी जी, कीर्तीचा डंका भिडे गगनास जी 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 जी. हे आताच्या लोकांच्या तोंडावरती वा वा असलेला वा. बोर्ड आहे. वा वा वा. आहे. नाही, खरंच तुम्ही म्हणजे शाहीर तुमची जी ही परंपरा आहे पोवाड्याची, हो हो. तर ही म्हणजे मला याच्या मागचा थोडा इतिहास जाणून घ्यायचा होता की ही परंपरा सुरू कशी झाली. पोवाड्याची हम्म, तशी पोवाड्याची परंपरा फार पुरातन आहे. हम्म, कारण की हे पोवाडे पुरातन काळामध्ये हम्म, जे शूरवीर आहेत हम्म. त्यांच्या कथेवरती अवलंबून असायचे, बरोबर. त्यांनी केलेल्या पराक्रमावरती म्हणजे अवलंबून असायचे. अ, पोवाड्याची सुरुवात म्हटलं तर ज्यावेळेस परशुरामांचा जन्म झाला, हम्म, म्हणजे रेणुका माता आणि जमदग्नी ऋषी, हम्म.
तेव्हापासूनची परंपरा आमचे आजोबा आम्हाला सांगायचे. अच्छा. हा, कारण की रेणुका मातेचे पुत्र परशुराम यांनी 21 वेळा पृथ्वी निशस्त्रीय केली. आता निशस्त्रीय केल्याच्या नंतर आपला गैरसमज होतो की क्षत्रियांना त्यांना मारलं. हं. असं अजिबात नाहीये. क्षत्रियांना त्यांना मारलं असं वगैरे नाही. जे दृष्ट होते हं. त्यांना मारलेले. अच्छा. मग आता आपण याचा जर विचार केला तर प्रभू रामचंद्र हे होते. मग बरोबर. प्रभू रामचंद्राला त्यांनी का मारलं नाही? तर त्यांनी वाईट लोकांना मारलेले आणि त्यांचे पोवाडे हे गोंधळी लोक गायचे. अच्छा. आता गोंधळी लोकांची परंपरा फार पुरातन आहे. जर आमच्या आजोबांच्या विचारांना सांगायचं ठरलं तर ते सांगायचे, पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही, तिथे एक ढालगज निर्माण झाली, तिनं अवघीच ख्याती केली, कानोबा ते रे ते रे ते. म्हणजे त्या अनादि अंबिका भगवतीचे हे भक्त गोंधळी लोक. अच्छा. पण पोवाडा कसा निर्माण झाला हा तुमचा प्रश्न आहे. बरोबर. तर त्या जगदंबेची स्तुती करत असताना मग आपल्या हिंदू धर्मासाठी काय गरजेचं आहे हं. ते सुद्धा मांडायचं काम हे गोंधळी लोक करायचे. मग त्यातलाच एक गोंधळाचा वेगळा प्रकार म्हणजे पोवाडा. अच्छा. हा, तर पोवाडा कसा निर्माण झाला तर दांगट चाल असायची. हं. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असाल, गावामध्ये जर गोंधळी आला हं. तर तो गुणगान गायचा की गोंधळी आला तुमच्या गावाला, सांगतो तो मला ठेवा ध्यानाला, अशी ती चाल असायची. बरोबर. त्यावरतीच त्यांनी पोवाड्याची रचना केली. धन्य धन्य तानाजी शूर भंगला हिरा, वीर मालुसरा आजरामर कीर्ती नांदे जगतात, कोंडणारे घेतला जाऊन रातोरात, जीवाची रे केली त्याने खैरात जी 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 रजी. ही दांगट शाहिरी त्या काळामध्ये निर्माण झाली. आणि जे शूरवीरांचं जे लक्षण आहे तर हं. ते कोणत्या गायकीतून असलं पाहिजे तर खड्या आवाजात. त्या काळामध्ये काय राग रागिणी वगैरे ह्या काही विचार नव्हताच. बरोबर. आता राग रागिणीच्या बऱ्याचशा गोष्टी आल्यात. लोककलेच्या माध्यमातून जे स्फूर्ती देणारं गायन आहे ते त्यांना जे भावलं त्यानं ते केलं. अच्छा. आणि तेव्हा मग परशुरामाच्या नंतर मग राम आहेत. हं. प्रभू रामचंद्राने काय केलं तर पहिला गुण आहे त्यांचा एकवचनी. त्यांनी वचन पाळलं आई वडिलांचं. बरोबर. त्यानंतर त्यांनी काय केलंय तर माता सीतासाठी त्यांनी त्या रावणाला मारलं. हा पुरुषार्थ आहे. खरंय. त्या पुरुषार्थाचे पोवाडे गायले गेले. कशासाठी? तर येणारी जी पिढी आहे की त्या प्रभू रामचंद्राकडे पाहून त्यांनी काहीतरी ज्ञान घ्यावं आणि तसं वागावं. त्यासाठी निर्माण झालेला पहिला पोवाडा माझ्या आजोबाच्या मते हा प्रभू रामचंद्राचा आणि परशुरामाचा आहे. अच्छा. हा, तेव्हापासून पोवाड्याची ही प्रथा सुरू झाली. त्यानंतर मग छत्रपती शिवाजीराजांच्या काळामध्ये ती प्रकर्षानं जाणवली. अच्छा. हा, कारण की त्या काळामध्ये मुघली सत्तेचा कहर होता. हं. आपल्या हिंदू धर्मावरती त्यांचा काय अन्याय अत्याचार चालतच होता. त्यामध्ये छत्रपती शिवाजीराजांना आणि मुळात माँसाहेब जिजाऊंना हं. ही हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं होतं. कारण की त्यांनी त्यांच्या काळामध्ये विधवांचे हंबरडे, आपल्या हिंदू मुलीची नग्न मिरवणूक, म्हणजे बरोबर. अनेक अन्याय अत्याचार बघितलेला आहे. मग त्या छत्रपती शिवाजीराजांना पहिला पोवाडा त्या काळामध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी आपल्या पुणे नगरीमध्ये ऐकवला. आणि तो पोवाडा पहिला होता माझ्या मते राणी पद्मिनीचा. अच्छा. हा, राणी पद्मिनीच्या म्हणजे त्या चित्तोडगडवरती अल्लाउद्दीन खिलजी चालून आले बरोबर. आणि त्यानंतर राणी पद्मिनीला पाहण्याची त्याने इच्छा व्यक्त केली. पण त्या राणी पद्मिनीला पाहण्याची त्यांची बोलणी झाली. पण नंतर त्याच्यामध्ये मनामध्ये विष निर्माण झाली आणि त्यांना डायरेक्ट राणी पद्मिनीची मागणी केली. हं. मग त्यामध्ये युद्ध झालं. हं. राजपूत त्यामध्ये बराचसा मारला गेला. जोहर वगैरे झाला. हा, जोहर वगैरे झालं. म्हणजे त्यामध्ये मग राणी पद्मिनीला कळाले की आपलं सैन्य हरतंय, आता हा दृष्ट आपल्यापर्यंत पोहोचणार, आपल्या इज्जतीवरती हात घालणार. बरोबर. बरोबर. मग त्यावेळेस राणी पद्मिनीने 300 राण्यासह जोहर केला. बरोबर. आणि तो पोवाडा प्रथम छत्रपती शिवाजीराजांना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी ऐकवला. आणि त्याच बालवयामध्ये राजांच्या मनावरती जो आघात झाला हं. आणि तिथून जी स्फूर्ती निर्माण झाली, तेव्हापासून खऱ्या अर्थानं स्वराज्याला निर्मिती झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि ती पोवाड्याच्या माध्यमातून. पण मग तो कुठला पोवाडा होता तुम्हाला आहे माहिती? तो पोवाडा त्याचे शब्द तर नाही सांगता येणार, पण राणी पद्मिनीचा पोवाडा होता. आणि जे आमचे आजोबा गायचे, आता ते जास्त गाण्याच्या याच्यामध्ये नाही. नाही म्हणजे तो असा पोवाडा ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये ती आग निर्माण केली. हो हो. असा तो पोवाडा म्हणजे म्हणजे खरंच पुढे जाऊन महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं हे. हो. आणि मी हे जे तुम्हाला आता विचारायचं कारण माझं असं आहे की मला तो इतिहास जाणून घ्यायचा होता की पोवाड्याचा इतिहास. आपल्याला एवढंच माहिती की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पोवाडा प्रकर्षाने पुढे आला आणि त्याच्यातने प्रबोधनाचं खूप सारं काम केलं. भरपूर भरपूर.
पण तुम्ही जे सांगितलं ते तुम्ही त्या आधीपासूनचा हा हा इतिहास सांगितलाय आता. आधीपासूनच आहे. कारण की जेवढ्या लोककला आहेत ना तेवढ्या ह्या लोककला गोंधळ या विधी नाट्यातूनच निर्माण झालेल्या आहेत. अच्छा. हा तर गोंधळी म्हणजे काय, बऱ्याचशा लोकांना ती माहितीच नाही गोंधळी म्हणजे काय असतं. हा. गोंधळी म्हणजे त्यांच्या डोक्यात एवढंच आहे की दांगोडा करतात, देवीचे गाणे गातात आणि बरोबर. आता तर गोंधळाचं फार विद्रुपीकरण झालेलं हो. आहे. पण गोंधळी म्हणजे काय, तर रेणुका माता हम्म. आणि रेणुका मातेला म्हणजे जमदग्नी ऋषीला मिळालेली ती कामधेनू गाय, हम्म. त्या गायीचं रक्षण करणारा, पालन पोषण करणारा समाज म्हणजे गोंधळी. अच्छा. हा म्हणजे त्यांना गो आणि दळ म्हणजे ओके. गोंधळी. ओके. हा आणि गोंधळी हे छत्रपती शिवाजी राजांच्या काळामध्ये पण त्यांचं कार्य तेच होतं. बरोबर आहे. सैन्यासोबत ते लढाईसोबत असायचे, गायी पाळायचे, त्यातलं दूध काढून त्या सर्व सैन्याला द्यायचे आणि बरोबर. मग फावल्या वेळेमध्ये काय करायचं, तर मग त्या जगदंबेचं गुणगान गायचं. हम्म. आणि जर ते गुणगान गात असताना कोणाला जर वाटलं काहीतरी वेगळा विषय मांडला, मग त्या ठिकाणी पोवाडा हा विषय मांडला जायचा. मग मागं काय घडलं ते सांगितलं जायचं. आता छत्रपती शिवाजीराजांच्या त्या म्हणजे स्वराज्याच्या जडणघडणीमध्ये पोवाडा हा फार महत्वाचा विषय आहे. अच्छा. हा ज्यावेळेस तानाजी मालुसरे हम्म. धारातीर्थी पडले, त्या ठिकाणी ते मरण पावले, देह ठेवला त्यांनी. त्यांनी देह ठेवला. पण त्या स्वराज्यासाठी त्यानं केलेला पराक्रम, हम्म. त्या अगोदर काय काय घडलं हम्म. हे पाहण्यासाठी सोबत होती की गोंधळी. अच्छा. हा म्हणजे गोंधळी म्हणजे नुसतं संबळ घेऊन जायचं आणि गाणे म्हणायचे आणि लढायची काही घेणं देणं नाही असं नव्हतंच आहे. गोंधळी हा लढाईमध्ये सुद्धा सामील असायचा. अच्छा. हा त्याच्यामध्ये एक प्रसंग आहे ना की कोळीवाड्याला येतात हम्म. तानाजी मालुसरे, परत त्यांचे मामा हम्म. शेलार मामा. शेलार मामा. आता हे पोवाड्याच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांना ते कसं सुचलंय मला माहिती नाही, ते चुकीचंही असू शकतं किंवा खरंही असू शकतं. पण जर प्रॅक्टिकली जर आपण पाहायला गेलं तर लढाई करणारा माणूस अचानक गोंधळ कसा घालेल. हा ते पण आहे. तानाजी मालुसरे गोंधळी झाले असं म्हणतात. हम्म. लढाई करणारा माणूस इकडे येऊ शकत नाही ना. नाही येऊ शकत. त्यांच्या पथकात गोंधळी होती अच्छा. आणि त्या गोंधळासोबत ते कोळीवाड्याला गेली. हम्म. गोंधळी लोक गोंधळ घालत असताना मग छत्रपती शिवाजी राजांचं म्हणणं सांगितलं तिथं. अच्छा. हा त्यावेळेस तानाजी मालुसरे होते, शेलार मामाही होते, बंधू सूर्याजी होते, पण गोंधळी लोकही होते. आणि मग त्यातून त्यांनी पोवाडा गाऊन सांगितलं, कशी झोप लागली मर्दाला, आया बहिणी देता दुश्मनाला. असं त्या पोवाड्याच्या माध्यमातून मग तो सर्व कोळी समाज पेटवला, त्यांना सहाय्य करून घेतलं तानाजी मालुसरेंना. हम्म. आणि मग रात्रीच्या तिकडून त्या कड्यावरती चढले गेले आणि बरोबर. इकडून कल्याण दरवाजाच्या मार्फत कोळी लोक सहाय्य झाली, तेव्हा कुठे तो कोंढाणा किल्ला आपल्या कोंढाणा. ताब्यामध्ये आला. अच्छा. हा आता बऱ्याचशा लोकांना गोंधळी समाज नक्की काय करतो हे माहितीच नाहीये. नाही हा समाजच लोकांना माहिती नाही. आता मी जसं आपली आधी पण चर्चा झाली हो की आज आम्हाला बघायला मिळतायत, आम्हाला शाहीर बघायला मिळतायत, हो हो आम्हाला गोंधळी बघायला मिळताय. आमच्या पुढच्या पिढीला हे तुमच्यासारखे लोक बघायला मिळतील का? मला तरी नाही वाटत. हा. कारण काय झालं माहितीये का, छत्रपती शिवाजी राजांच्या काळामध्ये शाहीर असतील, गोंधळी असतील, पोतराज असतील, वासुदेव असतील, हम्म. म्हणजे जी 18 पगड जात आहे, जी हम्म. भटका समाज आहे, यांना राज्य आश्रय होता. ओके. आताच्या ह्या काळामध्ये राज्य आश्रय नाहीच आहे. म्हणजे त्यांना सरकारी खजिन्यातून त्यांना मानधन दिलं जायचं. हो राजांनी पोवाडा ऐकल्याच्या नंतर असे कितीतरी उल्लेख आहेत की राजांनी त्या शाहिरांना सोन्याचं कडं बहाल केलेलं आहे. वा. आणि रितसर ते याच्यामध्ये शासकीय याच्यामध्ये त्यांना घेतलेलं आहे. बरोबर. हा त्यांची नोंद आहे त्याच्यातली. कारण की छत्रपती शिवाजी राजांचा जो आपल्याला इतिहास कळतोय याला कारणीभूतच शाहीर आहेत. कारण की बरोबर. त्या काळातले शाहीर अज्ञानदास आणि शाहीर यमाजी अच्छा. त्यांच्याच पोवाड्यावरती बखर लिहिण्यात आली असं माझ्या तरी ऐकण्यात आहे. अच्छा. हा कारण की आताच्या काळामध्ये जर म्हटलं तर लोककलेचा फार उपासना झालेली आहे. खरंय. हा लोककलेकडं पाहण्याचा दृष्टिकोन फार चुकीचा आहे लोकांचा. नाही पण मला असं वाटतं की ही जी तुम्ही आता सांगितलं ही जी लोककला आहे, जसं गोंधळ झाला, पोवाडे झाले, तमाशा झाला, ह्या सगळ्या समाज प्रबोधनासाठी तयार केलेल्या हे सगळ्या लोककला होत्या. हो त्यातल्या त्यात तो तमाशाला फार लोकांना चुकीचं घेतलंय. हो. तमाशा या शब्दाचा अर्थच आहे तमगुणाचा नाश. ओके. बरोबर. आणि तमाशा त्या काळामध्ये म्हणजे काय करायचे की श्रीकृष्णाचं जे काही चरित्र आहे ते तमाशातून मांडलं जायचं. अच्छा. श्रीकृष्णाने त्या गवळणीसोबत केलेली थट्टा वगैरे हे तुमच्या मनोरंजनासाठी होतं. पण श्रीकृष्णानं काय काय केलं आपल्या हिंदू धर्मासाठी ती मूळ येत होता सांगण्याचा आणि त्याचं नाव तमाशा होतं. बरोबर. त्याच्यानंतर मग अलीकडच्या काळामध्ये ओघ निर्माण झाले. मग सामाजिक ओघ असतील
काही ऐतिहासिक ओघ असतील, काही राजा राणीचे म्हणजे राजवाडी ओघ असतील. ओघ म्हणजे कथा, एक कथा. नाटक ते सांगितलं बरोबर. जायचं आणि त्याच्यातून लोकांचं प्रबोधन व्हायचं. बरोबर. आणि गोंधळातूनच निर्माण झालेली ही तमाशा कला आहे. बरोबर. गोंधळातूनच आपले कीर्तन निर्माण झालेलं आहे. कारण की गोंधळामध्ये एक संहिता आहे. पहिले पंचपदी नावाचे एक गोष्ट असे म्हणजे 5 नाम आधी देवाचे होतात आणि त्यानंतर मग कथा वगैरे सांगितल्या जाते. तसंच कीर्तनाची संहिता आहे. अगोदर पंचपदी होते आणि नंतर अभंग घेऊन कथा सांगितल्या जाते. बरोबर. त्यातूनच हे सगळं निर्माण झालेलं आहे. गोंधळ म्हणजे ही साधा विधी नाही, यातनं हे सगळे निघालेली तुम्ही म्हणता लोककला आहे. लोककला आहे. कारण की ह्या सगळ्या कलेचा जनताच गोंधळी आहे. अच्छा. हां. मग हा समाज आता कुठे आहे? म्हणजे हा लुप्त होत चालला आहे, की हा जोपासण्याचा प्रयत्न करतायत लोकं? लोक आमची फार इच्छा आहे की गोंधळी समाज म्हणजे गोंधळी ही कला आम्ही जोपासावी. हं. पण त्यातून उदरनिर्वाह असा पाहिजे तसा होत नाही. अच्छा. तर आता माझ्या माहितीप्रमाणे आमचा समाज जवळपास 95% हा नोकरदार वर्ग झालेला आहे अच्छा. आणि एक 5% लोक आता याच्यामध्ये उरलेले आहेत. जी कला जोपासतायत. कला जोपासतात आणि अजून जर त्यांना जर कधी राज्याश्रय मिळाला नाही तर तेही लोप पावत जातील. बरोबर, ते बरोबर, इकडे वळणार नाही. आज काय झालंय माहितीये का? प्रत्येकाला 30 सेकंदाची रील पाहिजे. बरोबर. आणि ती पण विचित्र. तुम्हाला सांगायची गरजच खरं, नाही आताचा काळ कसा आहे. खरं. म्हणजे 5वी-6वीच्या पोरांना कळतंय. काय हं. कळतंय? तर वाईट गोष्टी कळत आहेत. बरोबर आहे. प्रेम वगैरे. मुळात प्रेम कशाला म्हणतात? हे जर आई-वडिलांनाच कळालं नाही, तर मुलांना कसं कळेल? खरं आहे. प्रेम म्हणजे काय? तर कृष्णेने राधेवर केलेलं प्रेम. राधा ही कृष्णापेक्षा मोठी होती. मग ते प्रेम कोणतं? तर ते भक्ती प्रेम होतं. बरोबर. आता एवढंच नाही, प्रेम म्हणजे कोण आहे? तर मीरा आणि कृष्णावर केलेलं आहे. कृष्ण अगोदर होऊन गेलेत. त्यानंतर मीराला प्रेम झालेलं आहे त्या कृष्णावरती. तिनं बरोबर. संबंध आयुष्य त्या कृष्णासाठी वाहिलं. आणि बरोबर. आता जे मुलाला प्रेम कळतंय का? ह्याला प्रेम म्हणतच नाही. हं. हे आपल्या अलीकडच्या भाषेत त्याला अट्रॅक्शन म्हणतात. बरोबर. आणि अट्रॅक्शनमध्ये गुंतून पोरांनी आपले आयुष्य बरबाद करून घेतलेले. यासाठी लोककलावंताची गरज आहे, की आपल्या संस्कृतीचं जडण-घडण होण्यासाठी, ते जतन होण्यासाठी, ते वाढण्यासाठी बरोबर. ह्या लोककलावंताला आपण पुढे आणलं पाहिजे. बरोबर. कारण की ते तुम्हाला धर्मशास्त्र सांगतील, नीतिशास्त्र सांगतील आणि समाजकारणही सांगतील. बरोबर. पण आपल्याकडं पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनच फार वेगळा झालेला आहे. हं. कोण त्यांना बोलवील आणि 3 तास कोण ऐकेल? पूर्वी तर रात्रभर चालायचे जागरण. रात्रभर चालायचे. हां. आणि आता ते फार शॉर्ट गोष्टीमध्ये आलं आणि त्यांना वेगळीच गोष्ट पाहिजे, की असं जर करत गेलं तर मग हे 100% लोप पावत जाणारी गोष्ट आहे. दादा मला तुम्हाला आता पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे, की हं. अ, ही जी लोककला आहे तुम्ही आता जसं सांगितलं, की पोवाडे. हो, हो. पोवाड्याचा इतिहास तुम्ही आता सांगितला. खूप हो. मोठा इतिहास आहे. फार मोठा आहे. पण हा पोवाडा जसा जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करतायत, हो, हो. तसं मला वाटतं सगळ्यांनी ही लोककला जपून हा विषय पुढे नेला पाहिजे. न्यायलाच पाहिजे. माझ्या मते आता तुम्ही शिवजयंती साजरी करताय. बरोबर. शिवजयंती तेवढ्या एकच दिवस फक्त आपण पोवाडे लावतो. बस, 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 बस. आणि आपल्याकडं काय झालं माहिती का? शिवाजी राजांना आपण एक फॅशन म्हणून बघतोय. हो. छत्रपती शिवाजी राजांना डोक्यावर घेऊन मिरल्यापेक्षा छत्रपती शिवाजी राजांना डोक्यात घ्या. हं. नाहीतर आपण शिवजयंतीच्या दिवशी भला मोठा फोटो घेणार, त्याच्यावरती डान्स करणार, डीजे लावणार. ही पद्धतच नसायला पाहिजे शिवजयंतीची. शिवजयंती म्हणजे काय? शिवाजी राजांना जन्माला आल्यापासून तो मृत्यूपर्यंत काय-काय केलं, हे चरित्र जाणून घेण्याचा तो दिवस असावा. तो खरं आहे. आठवडा असावा. हं. पण शिवजयंतीकडे फार लोकं कोणी तो हॉलिडे म्हणून पाहते. बरोबर. आणि शिवजयंतीकडे बरेचसे मी असंही पाहिले, की शिवजयंतीमध्ये लोकं दारू पिऊन वगैरे नाचतात आणि स्वतःला शिवभक्त म्हणून घेतात. आता छत्रपती शिवाजी महाराज की म्हणले की आपण जय म्हणतो. पण माहिती बरोबर. काहीच नाही. आज जर कधी विचारलं, सांगा छत्रपती शिवाजी राजांचं मूळ गाव कोणतं? तर बऱ्याचशा लोकांना माहितीच नाही. माहितीच नाहीये. छत्रपती शिवाजी राजांचा वंश कोणता? नाही सांगता येत. छत्रपती शिवाजी राजांनी हे नेमकं कशासाठी केलं होतं? हे माहिती नाही. छत्रपती शिवाजी राजांना हे सगळं धर्म, नीती, स्त्रियांची आबरू राखण व्हावी यासाठी सगळा केलेला खटाटोप आहे. बरोबर आहे. मुळात त्यांना ही आई-बहीण आपली सुरक्षित असावी, हे त्यांचा मूळ हेतू होता. अहो, छत्रपती शिवाजी राजांनी वयाच्या 12व्या वर्षी गुजर पाटलाला केलेलं शासन आठवा. चौरंगा. हां, तो बाबाजी गुजर पाटील त्याने काय केलं, त्या बदअमल केला मुलीसोबत. हो. आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी राजांना त्यांना बोलून घेतलं, की हे केलेलं तुम्ही गोष्ट चुकीची आहे आणि ते पण आमच्या जहागिरीमध्ये. आम्ही राजे आहोत, तुम्हाला हे कळायला पाहिजे होतं. त्यावेळेस तो बदअमल करत असताना
फार राजांना वात्रट बोलला, तुम्ही कसले राजे आणि काय राजे, माझं गाव हे बटिक आहे, मी आदिलशहाचा नौकर आहे, मी तुमचं ऐकणार नाही वगैरे असं सगळं ते बोललेत. पण राजांना त्यावेळेस कुठल्या राजकारण दबावाला येऊन बळी न पडता त्यावेळेस सजा सुनावली. मग काय सजावर सुनावली? त्याला फाशी नाही दिली, त्याचा चौरंग केला. आणि चौरंग करत असताना सांगितलेलं आहे की याला मरता कामा नये, याला मरू द्यायचं नाही. आणि त्याचं चौरंग केल्याच्या नंतर गावात नेऊन बसवलं आणि आज्ञा दिली की रोज याला चौकात आणून ठेवायचं आणि संध्याकाळ रात्र झाली की त्याला घरी नेऊन ठेवायचं, की सगळ्या जनतेनं पाहिलं पाहिजे की बलात्कार झाल्याच्या नंतर काय सजा असावी, तर ही सजा असावी. खरंय. हे छत्रपती शिवाजीराजे 12व्या वर्षामध्ये, त्यानंतर राजानं 15व्या वर्षी रायरेश्वरामध्ये जाऊन शपथ घेतली. शपथ घेतली. त्यानंतर 16व्या वर्षी तोरण्याला तोरण बांधले. त्या काळातलं 16 वरीस मोक्याचं आणि आताचं 16 वरीस डोक्याचं. किती अवघड आहे. अहो त्यानंतर स्वामी विवेकानंद असतील, शंकराचार्य असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, खरंय. यांनी वयाच्या 16 वरती फार मोठी अचिव्हमेंट केली की. आणि हे आपण आपल्या मुलांना सांगणं गरजेचं आहे. मुळात मुलांच्या अगोदर आईला सांगणं गरजेचं आहे. खरंय. आताच्या आईचंच फार अवघड झालेलं आहे. आई मम्मी होऊन बसली आणि मम्मी मॉम. मॉम, त्या मॉममुळे ते वेगळे वेगळे बॉम्ब तयार व्हायला लागले. हा, कारण की छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले का त्यांचं चरित्र बघा. ते बोल बोबडे बोलत असताना पहिला शब्द त्यांच्या तोंडून निघाला तो म्हणजे आऊसाहेब, म्हणजे आई. बरोबर. आई हा साधा शब्द नाही. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, आत्मा आणि ईश्वराचं मिलन म्हणजे आई. आई. खरंय. आई म्हणले की आईचं हृदय भरून येतं. आता ते मम्मी म्हणतो. आता मम्मी म्हणले की त्याचा अर्थ आई होतो, पण ते लाडात मम्मी म्हणतो. मम्मीचा अर्थ तुम्हाला माहितीच आहे, पट्टीमध्ये गुंडाळल्याला मुडदा. इजिप्त राष्ट्रामध्ये ठेवतात. म्हणजे स्वतः आईच त्याला सांगते की मी मुडदा आहे. मग आता ज्याची आई मुडदा असेल त्याचं लेकरू कसं होईल? खरंय. तर आईनं जागृत असलं पाहिजे. आपले गर्भसंस्कार आपण नीट ठेवले पाहिजे. खरंय. आता आई जर 9 महिने 9 दिवस रील चालवत असेल तर बाहेर आलेलं बाळ तीच करेल की. आणि खरंय. आपण आपल्या मोठ्यापणाने काय सांगतात, नाही ना तो थांबत नाही. ज्यावेळेस त्याच्या हातात मोबाईल दिला का तरच गप बसतो. बरोबर. कारण आहे त्याला गर्भसंस्कारच ते झाले. खरंय. या आणि ठिकाणी खूप लोक जे म्हणतात, हा 2 मिनिटं तुम्हाला सांगतो. खूप लोक जे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यायला पाहिजे. कशाला? पण ते पुन्हा जन्माला यायला राजमाता जिजाऊ पाहिजे ना. हो हो. अहो छत्रपती शिवाजीराजे ज्यावेळेस अफजल खानाला मारायला निघाले त्यावेळेस राजगडाची काय आपल्या प्रतापगडाची काय परिस्थिती होती? सगळी लोक रडायला लागली. त्यांना बरोबर. माहित होते अफजल खान म्हणजे बलाढ्य माणूस आहे, हा खरंय. छत्रपती शिवाजीराजाला मारील. पण त्यावेळेस छत्रपती शिवाजीराजांच्या मुखातले वाक्य लक्षात या. त्यावेळेस त्यांना काय सांगितलं, माझ्या जीवाचं बरं वाईट व्हायचं ते होऊ द्या, पण मी गेल्याच्या नंतर कमीत कमी आपल्या या महाराष्ट्राच्या मातीतून 1000 छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले पाहिजेत. खरंय. राजांचं हे अजिबात म्हणणं नव्हतं की मी पुन्हा जन्माला येईल. नाही, माझ्यानंतर तुम्ही शिवाजी व्हा. कारण की राजांचं ध्येयच ते होतं स्वराज्य, स्वराज्य. म्हणजे सगळ्यांचं राज्य. त्यांनी स्वतःसाठी काहीच केलेलं नाही. हे छत्रपती शिवाजीराजे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्याला ती शिवजयंती कळणार नाही. बऱ्याचशा गोष्टी काय सांगायसारख्या आहेत, खरंय. पण खरंय. इथं आपल्याला असं जग जाहीर बोलता येत नाही. बरोबर. ज्याने त्याने ते समजून घ्यावं. आणि बरोबर. मुळात माझं मत आहे की आईनं आणि वडिलांनी याची जबाबदारी घ्यावी. खरंय. अगोदर त्यांनी शिवचरित्र वाचावं, त्यांनी ऐकावं आणि हे सांस्कृतिक जे कार्यक्रम आहेत ते हे लोक कलावंतांचे ठेवावे. का तर ते पोटतिडकीने गातात, ते बरोबर. नुसतं पैशासाठी गात नाही. खरंय. नाही तर आता हे चित्रपटाच्या माध्यमातून तर काहीच्या काही दाखवल्या जाते. तुम्ही मला जे आता मगाशी सांगितलं की त्यावेळेस गर्भसंस्कार गोंधळाच्या माध्यमातून असो किंवा पोवाड्याच्या माध्यमातून असो किंवा ओव्यांच्या माध्यमातून असो, हो. हे गर्भसंस्कार त्यावेळेस व्हायचे. अहो आता तुम्हाला कळतंय की 1 महिन्याचं बाळ कसं असतं, 2 महिन्याचं बाळ कसं असतं, बरोबर. 3 महिन्याचं बाळ कसं असतं, हे सोनोग्राफिक द्वारे तुम्हाला आता कळतंय. पण 5000 वर्षापासून आमचे गोंधळी लोक गात आलेले ते गीत आहे. शिवलीला अमृतातून किंवा महादेवाच्या कथेतून ते घेतलेलं असावं. बरोबर. आमचे आजोबा गायचे ते गीत. महादेवाला रे पुषे पार्वती गर्भाच्या खुना, सांगा देवा 9 महिन्याची कशी केली रचना. मग महादेव पार्वतीला सांगतात, हर हर महादेव शिवशंकर शंकर हा भोळा, 3 महिने बापाच्या मस्तकी होता हा पुतळा. मूल जन्माला येण्याच्या अगोदर बापाच्या मेंदूमध्ये 3 महिने असतं कल्पनेत. मनपूर नगरी उतरून गर्भी आला से कमळा, रेत रक्त वायू मिळून बनला से गोळा. पहिल्या मासी गोळा दुसऱ्या मासी शिरजाना,
सांगा देवानो महिन्याची कशी केली रचना. तिसऱ्या महिन्यामध्ये परमेश्वराने दिले डोळे. चौथ्या महिन्यामध्ये तयाला हात पाय फुटले. पाचव्या महिन्यामध्ये तयाला पंचप्राण आले. सहाव्या महिन्यामध्ये 6 चक्र आडवे झाले. सातव्या महिन्यामध्ये सप्तधातूचा नर जाना. आठव्या महिन्यामध्ये अष्टांग झालं तयार. 9 महिने 9 दिवस सावली पडली गर्भावर. आतून प्राणी ढकलून दिला आला से बाहेर. गर्भी असताना सुमरिता बदलून गेला. केव्हा केव्हा म्हणून बाळ रडू रे लागलं. वा, अंगावर काटा झाला खरं. तुम्ही ही जे वर्णन केलं हे हा. एक्झॅक्ट आता जसं आपण बघतो, तुम्ही जे सांगितलं सोनोग्राफी मध्ये जे टप्पे आहेत हो, हे त्यावेळेस त्या लोकांनी ते मांडले होते. अहो आपला हिंदू धर्म इतका प्रगल्भ आहे, फक्त आपण आपल्या शास्त्रामध्ये डुकून पाहत नाही. बरोबर आहे. आणि ह्या सर्व कथा गोंधळी लोक सांगायचे. आणि हे एक्झॅक्ट तसंच आहे. सेम सेम सगळं तसंच आहे. आजही तुम्ही बघा ना, ज्योतिषशास्त्राच्या नियमानं पाहिलं तर आपण पौर्णिमा कधी असणार, चंद्र किती वाजून किती मिनिटाला येणार, हे सायन्स थोडी आहे, बरोबर आहे. हे ज्योतिषशास्त्र आहे. आणि ज्योतिषशास्त्र. कशाच्या आधारावर लिहिलेलं आहे, ते आपल्या ऋषी मुनीने हे सगळं करून ठेवलेलं आहे. म्हणून मी माझ्या हिंदू धर्माबद्दल एवढंच अभिमानानं सांगितलं, माझा हिंदू धर्म फार मोठा आहे, फक्त तो प्रत्येकाने जाणून घेतला पाहिजे. खरंय. आणि जाणून जर घ्यायचा असेल तर त्याचे काही मार्ग आहेत. तुम्हाला कळत नसेल कीर्तन आहे का, तुम्हाला कळत नसेल गोंधळ आहे का, गोंधळ. तुम्हाला कळत नसेल जागरण आहे का, तुम्हाला कळत नसेल तर पोतराजाची ओवी आहे का, कळेल तुम्हाला. हे 3 मिनिटाचे सिनेमाचं गाणं ऐकून तुम्हाला काय मिळतं? बरोबर तर काय ते म्हणू नये आपण, तेरी आख्या का ओ काजल, काय त्या काजळापासून काय मिळालं तुम्हाला? आहे. इथं त्या लोककलावंतांची गीतं आहे का, त्याच्यामध्ये प्रबोधन भरलेले. अंगावर शहारे येतील असे आपल्याकडे गीतं आहेत, बोवडे आहेत. भरपूर. माझे गुरुजी तर प्रत्येक कार्यक्रमातून सांगतात की लोककलावंतांच्या गीतामध्ये गीता भरलेली आहे. खरंय. म्हणजे जी भगवद्गीता तुम्हाला स्वतः वाचता येत नाही ना, ती लोककलावंताच्या तोंडून ऐका. इतका तो लोककलावंत म्हणजे समृद्ध आहे. बरोबर आहे. फक्त त्याची आता अवहेलना होते, उपासना होते, फार अवघड गोष्ट आहे. ही ज्यांना त्यांना राजाश्रय मिळाला पाहिजे. नाही जरी राजाश्रय मिळाला, जनाश्रय मिळाला तरी खूप आहे. जनआश्रयच मला वाटतं याच्यासाठी, म्हणजे लोकांनी पुढे येऊन या गोष्टीला ही कला जपली पाहिजे. जपलीच पाहिजे. अहो काय माहितीये का, तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी कितीतरी लाखो रुपये खर्च करता. माझं म्हणणं आहे, स्वतःसाठी करताय हरकत नाही, तुम्ही केलं पाहिजे, पण समाजाचं काहीतरी आपण देणं लागतं. देणं लागतं. यासाठी आपल्या शहाण्या माणसानं इथून पुढच्या आपल्या पिढीला घडवण्यासाठी असे कार्यक्रम घ्यावेत, ही माझं खरंय. मत आहे. खरंय. हा. मला तुम्हाला आता अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यामध्ये हा हा असा उल्लेख आहे की शाहीर म्हणा, गोंधळी म्हणा, यांचं खूप मोलाचं सहकार्य होतं. आहेच. अहो गुप्तहेर खातच ह्या 18 पगड जातीच्या भरोश्यावर चालायचं. बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये पोतराज असतील, त्याच्यामध्ये वासुदेव असतील, तो सकाळचा पांगुळ असतील, त्यानंतर गोंधळी आहे, त्यानंतर शाहीर आहेत. गोंधळी लोकांचं तर फार मोठं याच्यामध्ये काम आहे, कारण की गोंधळी लोकांकडे एक करपल्लवी नावाची भाषा असायची. अच्छा. ते खानाखुना करून सांगायचे. म्हणजे अच्छा. इकडल्या बुरुजावर उभा असलेला माणूस पलीकडल्या बुरुजावरल्या माणसाला सांगायचा की इकडून गनिम येतोय. अच्छा. हा, म्हणजे त्या काळातलं वर्तमानपत्रच म्हणजे गोंधळी कुठली वासुदेव सांगितली तुम्ही ती भाषा? करपल्लवी. अच्छा, ती म्हणजे आता लुप्त झाली. हा, बऱ्यापैकी लुप्त झाली, पण अजून आहे आमच्याकडे 2-4 लोक आहेत की ते अच्छा. करतात. हा. तुम्हाला माहिती आहे ती भाषा? हो, मला माहिती, पण त्याला ओळखणारा दुसरा माणूस सोबत पाहिजे. अच्छा, बरं, म्हणजे एक 2-3 साईन सांगा ना आम्हाला, कसे असतात साईन ते? म्हणजे समजा इकडनं एक ठरलेल्या गोष्टी असायच्या. र ला कसा इशारा करायचा, य ला कसा इशारा करायचा. हा. तर मग प्रत्येकाची ती वेगळी वेगळी खुणा असू शकतात. हा. समजा आता माझ्याकडं र करायचं असेल तर मी असं करेल. अच्छा. हा, ये करायचं असेल तर असं करेल. हा. न करायचं असेल तर कोणी नख दाखवतो, कोणी नाक दाखवतो. अच्छा. म दाखवायचं असेल तर कोणी मनगड दाखवतो. अच्छा. क दाखवायचं असेल तर कोणी कंबर दाखवतो. म्हणजे साईन आहेत. अच्छा. याद्वारे म्हणजे ते सगळं सांगितलं जायचं. वा, हा, आणि तिकडल्या त्या लोकांना कळायचं की आता काय करायचं आपल्याला. तो मेसेज तिकडे जायचा. बरोबर. हो, आणि शाहीर या शब्दाची उत्पत्तीच फार सुंदर विचारातून झालेली आहे. शाहीर म्हणजे काय, तर शाहीर म्हणजे शहा म्हणजे राजा आणि हिर म्हणजे त्याची ललकारी. ओके. शाहिराची ललकारी म्हणजे त्या राजाची सांगणारी गोष्ट, म्हणजे हाक सांगणारा माणूस म्हणजे शाहीर. म्हणजे राजांना काय अपेक्षित आहे. बरोबर. त्या काळामध्ये शाहीर गावोगावी जायचे आणि नवतरुण छत्रपती शिवाजी राजांच्या सैन्यात कशी भरती होतील यासाठी पोवाडे गायचे. अच्छा. त्यासाठी शाहीर होते. आणि आजही ती गरज आहे. आजही आपला महाराष्ट्र पारतंत्र्यातून मुक्त झालेला नाही. खरंय. आपली ही विचाराची गुलामी अजून चालूच आहे. बरोबर. आणि फार लोकांच्या, आपण आता कितीतरी गोष्टी बोलण्यासारख्या आहेत.
आपण शीतपेय जर पाहिले तर कोको कोला वगैरे मी ते कंपनीचे वगैरे नाव घेत बसणार नाही. आपल्याकडे किती मोठी समृद्ध गोष्ट आहे. ताक आहे, रस खरंय. आहे, लिंबाचा रस आहे. हे सगळ्या गोष्टी आपल्या समृद्ध आहे. पण आपण कशाचे गुलाम झालेलो आहे? त्या ॲडव्हर्टाइजमेंटचे. बरोबर. म्हणजे पाश्चात्य संस्कृती आपल्यावरती एवढी हवी झालेली की आपण गुलामीतच आहोत हे कोणाला मान्यच नाही. खरंय. आणि त्यातून बाहेर काढायचं असेल तर त्यावरती बोलणारा माणूस पाहिजे. नाही, आणि तुम्ही जे सांगितलं की त्यावेळेस नवतरुणांना सैन्यात भरती करण्यासाठी पोवाडे गायले जायचे. हो, तर आजही मला वाटतं की जेव्हा पण आपण पोवाडे ऐकतो खरंच रक्त सळसळून निघतं. हो. कारण की ती मांडण्याचं माध्यमच ते आहे. हो, कारण की खडा आवाज ज्या वेळेस लागतो हो, आणि जे आत्मिकतेतून निघतं हो. तर ते लोकांपर्यंत पोहोचतं. आज बरोबर. तुम्ही कितीही मोबाईल पहा, कितीही टीव्ही पहा. जर कधी एखाद्या तरुणाला तुम्ही पोवाडा गात असताना त्याला जर समोर बसवलं तर त्याच्या अंगावरती शहारे येतात. आजही छत्रपती शिवाजी राजांचा जर आपण तो प्रसंग सांगितला, अफजल खानाला कसा मारलाय, हो, ती प्रसंग आपल्या समोर उभा करण्याची ताकदच त्या शाहिरामध्ये आहे. खरंय. अफजल खान कसा फाडला त्यावेळी शाहीर तो सांगतो. एक तुमच्या अंदाजात एक अफजल खानाचा एक प्रसंग आहे ना, तो हा, पोवाड्यातून मांडा तुम्ही. ज्यावेळेस अफजल खानाला राजे भेटायला जातात, हा. त्या शामियानामध्ये जातात, तर त्या ठिकाणी अनेक अनेक वेगवेगळ्या पोवाड्याची मांडणी वेगळी आहे. तर पूर्वीचा जे मांडणी ती फार सुंदर असायची आणि बोलकी असायची की राजानं पाहिलं खानाला, राजानं पाहिलं खानाला, खानानं पाहिलं राजाला, शिवानं पाहिलं हत्तीला, हत्तीनं पाहिलं शिवाला. आणि मग तो खान म्हणतो, आओ शिवाजी हमारे गले लग जाओ. राजे घाबरलेले होते पण राजे दाखवतही नव्हते. राजे हसत होते. राजाने कडकडून त्या खानाला मिठी मारताच खानानं दगा केला की हो. खानाने त्या राजाला बगलेमध्ये दाबायला सुरुवात केली. पण माझा राजा काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता. मग माझ्या राजानं काय केलं? वाघ नाकानं त्याचं पोट फाडलं, त्याचा कोथळा बाहेर काढला आणि खान त्या ठिकाणी मारला. पण राजे एकटेच हे करण्यासाठी गेले नव्हते की हो. खानानं संभाजी कावजी कोंडाळकर घेतलेले आहेत. म्हणजे खान मारायचा, तो युक्तीने मारायचा, नुसत्या ताकदीनं नाही. अफजल खान म्हणजे बलाढ्य माणूस, साधा माणूस नाही. त्याच्या हातामध्ये तेलाची पहार दिली तर वाकून बांगडी करायचा, पुन्हा सरळ करून दाखवायचा, एवढ्या ताकदीचा. आणि त्या काळामध्ये माझ्या राजांचं जर कधी शरीरयष्टी पाहिली तर 5.5 फुटाचे जेमते माझे राजे होते. त्या युक्तीने मारलं माझ्या राजानं. हा असा प्रसंग त्या याच्यामध्ये जर आपण वा. मांडायला, हा म्हणजे भरपूर काही नाही, बोलायसारखे. हा जो प्रसंग आहे ना, मी खूप वेळा ऐकतो. हा, हा. अफजल खान आणि महाराजांची भेट. हो, आणि जेव्हा पण तो ऐकतो ना, तेव्हा अंगावर काटा येतो तो प्रसंग ऐकताना. येणारच की येणारच. त्यावेळेसची ती परिस्थिती, आणि जेव्हा पोवाड्याच्या माध्यमातून ह्या गोष्टी मांडल्या जातात हो, हो. आणि आपल्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर तो 7 फुटाचा महाकाय अफजल खान उभा आहे, हो, हो. आणि महाराज माझे छोटेसे त्याच्या समोर दिसत आहेत, आणि दिस एवढ्या मोठ्या खानाला त्याचा गोथळा बाहेर काढलेला आहे महाराजांनी. कोथळा काढलाय आणि फार विद्वत्तेनं काढलेला आहे. कारण की जे वाघ नाही काय का, त्याला वाघिण्याच्या याचं तिल लावलेलं आहे. म्हणजे हम्म, विष लावलेलं आहे नखांना. बरोबर. नुसतं खर्चटून सोडलं जरी असतं खानाला तरी खान मरणारच होता. बरोबर आहे. पण माझ्या राजांना त्या सैन्याला, त्या साथीदारांना शिकवण अशी दिली होती, माझं काही जरी झालं तर संभाजी कावजी कोंडाळकर तो अफजल खानाला मारायचंच. अच्छा. तर मग राजानं त्याला जखमी करून सोडून दिलं. कारण राजाला वाचायचं होतं. सय्यद बंडा धावून आलेला आहे, राजावरती धावला. तितक्यामध्ये आपल्या जीवा महाल. जिवामहाला जिवामालेनं सय्यद बंडाचे हात तोडलेत. तेवढ्यामध्ये संभाजी कावजी कोंडाळकरांनी पळून जात असताना अफजल खानाला म्यानेतून त्या पालखीतून बाहेर काढलं आणि त्याचं मुंडकं कापून राष्ट्रमाता राजमाता जिजामातेकडे आणून दिलेलं आहे. हम्म, ही माझ्या राजाची जी युद्धनीती आहे, ही कळाली पाहिजे. खरं. राजांचा गनिमे कावा कळाला पाहिजे. खरं. बरेचसे लोक आपल्याला चुकीचा इतिहास शिकवतात, मोडेल पण वाकणार नाही. हो. असं अजिबात नाही. राजे माझे नाही त्या ठिकाणी झुकले, झुकले. नाही त्या ठिकाणी वाकले आणि राजानं ते करून दाखवलं. बरोबर. माणसाने कणखर असावं, बरोबर. कट्टर नसावं. खरंय. कट्टर गोष्टी फुटतात. नाही, आणि सिंह पण जेव्हा 2 पावलं मागे जातो तेव्हा तो लांब उडी घेण्यासाठीच 2 पावलं मागे जात असतो. हो, आता तुम्ही सिंहाचा विषय काढला म्हणून सांगतो. छत्रपती शिवाजी राजांनी राज्याभिषेक का करून घेतला? हं. आता सिंहाला काही गरज नाही की मी जंगलाचा राजा आहे म्हणावं. तो आहेच राजा. खरंय. पण आपल्या ह्या बुद्धीला जळमट लागणाऱ्या लोकांना, म्हणजे जळमट लागलेले जे लोक आहेत त्यांना कळण्यासाठी राज्याभिषेक करून घेतला. त्याचा फायदा किती झाला? तर इकडं गोळकोंड्याचे राजे असतील, पूर्ण भारतभर त्याची चर्चा झाली.
की 32 मनाचं शिवासन, छत्रपती शिवाजी राजे हे राजे झालेत याची चर्चा होण्यासाठी हे देखावा करावा लागला. बरोबर. नाही तर राजे राजेच होते. खरंय. बरेचसे लोक म्हणते त्यांना काय गरज होती की स्वतः राज्याभिषेक करून घेण्याची वगैरे वगैरे. हम्म. त्यातल्या त्या कशावर चर्चा झाली पाहिजे याच्यावर कोणी बोलत नाही खरंय. आणि चुकीच्या गोष्टीवर चर्चा होते. राजांचा विधी कसा झाला, काय केलं. त्यापेक्षा राजांचा विधी केल्याच्या नंतर, राजे छत्रपती झाल्याच्या म्हणजे स्वतः अभिषेक झाल्याच्या नंतर काय इफेक्ट पडला यावर कोणी बोलत नाही. खरंय. आणि त्या काळामध्ये पोवाड्याच्या माध्यमातून फार लोकांना त्यावेळेस जागृती केली. पण दुर्दैवाने आता ते म्हणावं लागेल मला, कलम कसाई लोक काही आहेत हं. की त्याने तो जाणीवपूर्वक इतिहास लांबवला. आता ह्यामध्ये बोलावं की नाही बोलावं, पण बोलावं असं वाटतं म्हणून सांगतोय. छत्रपती संभाजी राजे हम्म. त्यांच्या मृत्यूनंतर ही जी आपली स्वराज्याची धुरा आहे मराठ्याकडेच असायला पाहिजे होती, पण ती दुर्दैवाने पेशवाईकडे गेली. हे आपण प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे. खरंय. आणि जे इंग्रज आहेत त्यांनी मोगलाकडून आपलं राज्य घेतलं नाही, मराठ्याकडूनच घेतलंय. बरोबर आहे. एवढा दुबळा करणारी लोक कोण होती, तर हे आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. कारण की छत्रपती शिवाजी राजांचा पहिला शत्रू जर कोणी असेल तर तो मराठाच आहे. पहिला शत्रू कोण असेल तर मराठा. मराठाच आहे. बरोबर आहे. मग कोणता मराठा? खंडोजी खोपडे असतील खंजी गोपडे. आणि बाबाजी गुजर असतील. हं. कारण की जे स्वराज्याच्या विरोधात आले ते राजांचे पहिले शत्रू आहेत. आणि बरोबर आहे. आजही आपल्यामध्ये असे शत्रू आहेत. खरंय. याच्यापासून आपण सावध व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आपण तिकडे वळायला पाहिजे खरंय. की छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास आपण प्रत्येकानं जाणून घेतला पाहिजे, वाचलं पाहिजे. कुठलंही पुस्तक वाचा. एकदा तुम्ही वाचायला सुरुवात केली म्हणजे तुम्हाला खरं काय खोटं काय, कोण किती खरं बोलतो, कोण किती खोटं बोलतो हे कळेल. पण एकदा तुम्ही वाचायला सुरुवात केली तर. आणि हे सगळं कशातून कळेल तुम्हाला? कुठंतरी तुम्ही चरित्र ऐकलं पाहिजे बरोबर. आणि त्यासाठी ह्या कलेची गरज आहे. तुम्ही सांगितलं की पोवाडे हे आत्ता पण जर ऐकले आपण तर आपलं रक्त सळसळतं. हो हो तर त्यावेळेस मी असं ऐकण्यात आहे माझ्या की पोवाडे हे युद्ध सुरू व्हायच्या आधी सैनिकांना पोवाडे ऐकवले जायचे, त्याच्यात थोरवी ऐकवली जायची हो राजांची, हो जेणेकरून त्यांचं रक्त सळसळ. सळसळ. कारण की पोवाड्याची मुळात रचनाच यासाठी व्हायची की पुढल्या पिढीला कळालं पाहिजे हं. की मागच्या पिढीनं आपल्यासाठी काय काय केलेलं आहे. बरोबर. आता छत्रपती शिवाजी राजांचं राज्य स्वराज्य होतं. बरोबर. स्वतःसाठी लढण्यासाठी सगळ्यांना प्रवृत्त करायचं होतं. मग मागच्या लढाईत काय काय घडलं, कोणत्या वीराने कसा पराक्रम केला, अच्छा. हा पोवाड्याच्या माध्यमातून सांगितलं जायचं. आणि कारण की हा पोवाडा गाणार सुद्धा त्या युद्धात असायचा, हे सगळं त्याने डोळ्याने पाहिलेलं असायचं. त्यावेळेस काही बरोबर. कॅमेरे नव्हते, काहीच नव्हतं, बरोबर. काही रेकॉर्डिंग गोष्ट नव्हती. बरोबर. ही त्याने स्वतः अनुभवलेल्या गोष्टी त्या ठिकाणी सांगायचे आणि त्या आयुष्यात सांगायचे पोवाड्याच्या. आणि बरोबर. मग ते सगळ्यांचं ते रक्त सळसळायचं की बरं आपण हे जर नाही केलं तर आपल्या आई बहिणीवरती काय काय झालेलं आहे हे सुद्धा त्यातून सांगितलं जायचं. बरोबर. कारण त्या काळामध्ये मुघलांचं ते कामच होतं, यवनांचं कामच होतं. काय होतं की गावोगाव बेचिराख करायची, हिंदू आई मुलींच्या बहिणींची आबरू लुटायची. आबरू लुटायची, हिंदू मुलीची नग्न मिरवणूक काढायची, कारण बापरे. तो तुमच्यामध्ये ती दहशत पसरावी. हे सगळं ऐकून मग आपल्या मराठ्यांचं रक्त सळसळायचंय. हम्म. आता मुळात मराठा ह्या शब्दाचा आपण जर अर्थ घेतला तर मरणाला न हटणारा मराठा. आणि मराठा कुठली जात नाही. मराठा म्हणजे कोण? जो महाराष्ट्रामध्ये राहतो, मराठी भाषा बोलतो, महाराष्ट्राचं खातो, तो मराठा. आणि म्हणून आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक वेळेस हा शब्द म्हणजे ही म्हण वापरतो की मराठा म्हणजे कोण? मराठा म्हणजे मरणाला न हटणारा. पूर्वीचे मराठे कसे होते? पूर्वीचे मराठे सकाळी उठे रणांगणात सुटे, हातातल्या तलवारी तुटे, तरी मागणी आटे, असे होते ते मराठे. बरोबर. आणि आताचे आपले मराठे सकाळी उठे दारूवरती सुटे, हातातला ग्लास फुटे पण घोट नाही मिटे, असे ते मराठे. आता गल्लीत भांडण लागलं तर आपलं मराठे बायकोच्या पदराच्या मागं लपतो, बरोबर. त्याची भांडायची हिंमत होत नाही. चार इतर धर्माचे लोक जर जमा झाले आणि ते जर आपल्या हिंदू धर्माच्या विरोधात बोलायला लागले तर आपला माणूस तर बोलत नाही. एकटा असला तर बोलत नाही, उलट बहुसंख्येने असला तरी बोलत नाही. नाही, याचं कारणच ते ना की आपल्याला आपल्या धर्माविषयीच माहिती नाही. माहिती नाही की आपण किती मोठे आहोत. कारण की सनातन हिंदू धर्म हा अनादी काळापासून तोच धर्म आहे. बाकी निर्माण झालेले आहेत बरोबर. आणि तो आहेच. आणि याच धर्मातले फाटे असं मला वाटतं. सगळे फाटे आहेत. कोणाला विचारधारा पटली नाही म्हणून ते वेगळे झालेले आहे. बरोबर. पण हिंदू धर्म आहे, राहणार आणि असणारच. आणि हे जे आपण तुम्ही सांगितलं दादा मला की हे प्रबोधनाचं काम करतोय आपण, समाज प्रबोधनाचं काम आहे. हो ते कुठल्याही माध्यमातून असो, ते पोवाड्याच्या माध्यमातून असो, ते कीर्तनाच्या माध्यमातून असो, किंवा ते गोंधळाच्या माध्यमातून असो. हो हो तर ह्या
जेव्हा आपण प्रबोधनाचं काम करतोय याच्यात आपलं रोजचं जे जीवन आहे हा त्या गोष्टी पण आपण प्रबोधन करत असतो. जसं की सगळ्यात मोठा प्रश्न जो पहिल्यापासून चालत आलेला आहे तो म्हणजे स्त्रियांचा मासिक पाळीचा. हा हा हा. तर या विषयावर तुम्ही खूप छान बोलता. अहो दादा, ह्याबद्दल बोलायचं झालं ना, फार म्हणजे भ्रम आहेत लोकांचे. हम्म. आणि फार एज्युकेटेड लोकांच्या मनात भ्रम आहे की बरोबर. असं असेल का, असं असावं का, आणि असंच असेल, असेही भ्रम आहेत. मुळात गोंधळ जागरण ह्या शब्दावरच लोकांचे बऱ्याचशा मतं वेगळे वेगळे. गोंधळ म्हणजे काय, हम्म. तर ते फक्त दांगोडा करणारे लोक आपले पोट भरायला येतात आणि हम्म. काही आपलं सांगतात, असे काही काही लोक विचारधाराचे आहेत. पण गोंधळाचा अर्थ असा आहे की तुमच्या विचारातला गोंधळ नाहीसा व्हावा, बरोबर. त्याचं नाव गोंधळ. गोंधळाचा अर्थ असा आहे की विचारातला एकदा गोंधळ नाहीसा झाला की तुमच्या प्रपंचातला गोंधळ थांबतो, आणि प्रपंचातला गोंधळ थांबला की तुम्ही सुखी होतात. आणि हा सगळा खटोटोप कशासाठी चाललेला आहे? सुख मिळवण्यासाठी. खरंय. पण सुख कशाला म्हणतात हे कळून घेण्यासाठी सुद्धा गोंधळ ऐकला पाहिजे. बरोबर. आता गोंधळ आणि गोंधळाबद्दल भ्रम सांगायचं म्हणलं तर मासिक पाळी जर तुम्ही विचारलं, मासिक पाळी म्हणजे बाईने काय करावं आणि इतर लोकांनी तिच्यासोबत कसं वागावं. हम्म. तर मुळात मासिक पाळी, त्याला जे आपल्या गावठी भाषेत इटाळ म्हणतात, तो इटाळ नाहीच आहे. हम्म. मासिक पाळी म्हणजे तो बाईच्या शुद्धीकरणाचा काळ आहे. बरोबर. मग तुम्ही म्हणाल हे पूर्वीच्या काळामध्ये आपले आजी पण जे पाळायचे त्यांचं काय चुकीचं होतं का? तर अजिबात नाही. त्यांनी हे कशासाठी केलं ते आधी समजून घ्या. हम्म. आपण पूर्वी ज्या काळामध्ये राहत होतो, रामराज्यात किंवा कृष्ण राज्यामध्ये, तर रामराज्यामध्ये याला आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत नाशिक नगरीमध्ये, त्याला दंडकारण्य असं म्हणतात. बरोबर. अरण्य म्हणजे काय? जंगल. आणि जंगलामध्ये गाव जे असायचे ते येशूच्या आतमध्ये असायचे, चार विशीच्या सगळीकडे गावाला भिंत असायची. बरोबर. आणि देवाचं मंदिर हे गावाच्या बाहेर असायचं. आणि त्या काळामध्ये पूजा ही ब्रह्ममुहूर्तात व्हायची, म्हणजे 3-4च्या दरम्यान. बरोबर. आणि ती पूजा बाईने करायची असते. मग मासिक पाळीमध्ये बाईला जर समजा रात्रीचं तिकडं जायचं असेल त्या जंगलातून, तर मासिक पाळीमध्ये बाईच्या अंगाचा विशिष्ट वास येतो बरोबर. त्या रक्तस्रावामुळे. बरोबर. तिच्याकडे हिंसक प्राणी अट्रॅक्ट होतात, तिला काहीतरी इजा होईल हम्म. ही होऊ नये म्हणून, लोकांना ते ऐकलं पाहिजे म्हणून हा मधला मार्ग काढलेला की बाईने मासिक पाळीमध्ये पूजा करू नये. बरोबर. त्याच्यानंतर मग कुटुंब व्यवस्था आली. 40-40 लोकांचं कुटुंब असायचं. बरोबर. आणि तो सगळा कुटुंबाचा भार कोणावर यायचा, म्हणजे का स्वयंपाक पाण्याचा, तर ते नवीन सुनेवर. आलेल्या सुनेवरती. सुनेवर. आणि बरोबर. सासूचा दरारा असायचा. पण ते सगळं सुनेला काम करावं लागायचं. मग एका शहाण्या माणसाने काढलेला मधला मार्ग आहे की मासिक पाळीमध्ये बाईचं ओटीपोट दुखत असतं, ती कमजोर झालेली असते, तिला आराम मिळावा म्हणून 7 दिवस तिला कोणी हात लावायचं नाही आणि तिला बसल्या ठिकाणी खायला द्यायचं. मग ती बसली पाहिजे म्हणून बरोबर. हे त्याच्यात हे विटाळाचं एक कारण घातलेलं आहे की तिला बरोबर. हात कोणी लावायचा नाही. बरोबर. पण आता ह्या आपल्या 2026 मध्ये हे पाळण्याची अजिबात काही गरज नाही. कारण की मासिक पाळी हा विटाळाचा भाग नाहीच आहे. आणि बरोबर. जर तो असेल तर मग आता जर जास्तच खोल बोलायचं ठरलं तर मासिक पाळी, समजा गरोदर बाई जर गरोदर राहील तर मासिक पाळी थांबते. म्हणजे बरोबर. काय होतं, जे घाण पाणी बाहेर पडायचं ते पोटामध्ये साठून त्याचं बाळ तयार होतं. मग बरोबर. ज्या इटाळापासून आम्ही तयार झालेलो आहोत, मग आपल्याला तर देवाचं नामस्मरण घ्यायलाही जमणार नाही. म्हणजे आम्हीच इटाळातून आहोत. खरंय. खरंय. याला इटाळ म्हणतच नाही. बरोबर आहे. मग विटाळ कशाला म्हणायचा ते अधोरेखित करतो. आपल्या घरामध्ये जर कोणी मेलं, मृत्यू झाला, हम्म. तर 11 दिवस विटाळ पाळायचा, देवासंग भांडायचं की आमचा चांगला माणूस घेऊन गेलायस, तुला आम्ही आता दिवाही लावणार नाही. पण लोक त्यावेळेस दिवा लावतात आणि जन्माला कोणी आले की दिवा लावत नाही. 1.25 महिना विटाळ पाळतात. बरोबर आहे. अहो, उलट तुमच्या घरामध्ये देवाचं आगमन झालेलं आहे. आत्मा तोची परमात्मा आपण म्हणतोय, म्हणजे जन्माला आलेला तो एक आत्मा आहे आणि तो देव स्वरूप आहे. मग त्याचं आपण औक्षण केलं पाहिजे, खरंय. देवाचे आभार मानले पाहिजे. अहो, एवढंच काय, आपण जन्माष्टमी करतोच की, करतो ना. रामनवमी करतो. मग त्या बाळातीन बाईला विटाळ नसतो, बाळाला विटाळ नसतो, त्या घरालाही विटाळ नसतो. पण चुकीच्या धारणा झालेल्या लोकांच्या. आणि काही काही काय त्याला कर्मठाली हम्म. म्हणता येईल त्याला, हम्म. जे तुमच्या त्या देवादिकाच्या याच्यावरती पोट भरणारे काही जे लोक आहेत, ये ना तुम्हाला लावून दिलेली फोश आहे. पण आता या ठिकाणी आपला वैचारिक शो आहे म्हणून सांगतो, 2026 मध्ये हे सगळ्यांनी ध्यानात घ्या. करणी कोणाला करता येत नाही, भूत कोणाला लागत नाही, आणि देव कोणाच्या अंगात येत नाही. हम्म. मग देव येत नाही, वारं येतं का? तर हो, वारं म्हणजे काय? प्रत्येकाला वारं येतं. त्याचं एक छान उदाहरण आहे. तुम्ही लहानपणी झोका खेळताना पाहिलं असेल. बरोबर. झोका खेळत असणारा, तो झोका खेळणारा त्याच्या आनंदात असतो. पण खाली बघा जो उभा असतो तो झोक्यासंग एकरूप झालेला असतो. तो झोका जाईल तसंच पाहतो हा. आणि तसाच येतो. त्या झोक्यासंग एकरूप होणे म्हणजे वारं. अच्छा. तुमच्या एखाद्या वाद्यासोबत अचानक
शरीर तुमचं डोलायला लागतं. त्या वाद्याचा रिदम आणि तुमचं अंग हलतं कसं पण याला वारच म्हणतात. तसं भक्तीचं वारं प्रत्येकाच्या अंगात येतं. काही काही लोकांना बघा ते जाणवतं पण. आपण देवाच्या दर्शनाला गेलो, घंटा वाजली की देवाचं आणि आपलं एकरूप होतं. आपण बरोबर. सगळ्या गोष्टी विसरतो आणि देवाला पाहतो. खरंय, ती वारं आहे. खरंय. आणि माझं तरी मत आहे, इथून पुढे प्रत्येकाच्या अंगामध्ये छत्रपती शिवरायांचं वारं यायला वाह! पाहिजे. वाह! ती आणि वारं असलं पाहिजे. बाकी जो चाललेला आहे का बाजार हा जागरण गोंधळाच्या नावाखाली, तर तो बंद झाला पाहिजे. मुळात जागरण गोंधळामध्ये इतर लोक फार म्हणजे इतर लोक मी यासाठी म्हणेल, मला कुठल्या धर्माविषयी बोलायचं नाही. पण संत तुकाराम महाराज आपल्या अभंगातून सांगतात, की इथे असावे जातीची येड्या गबाळ्याचे काम नाही. याचं कारण सांगतो. आता गोंधळ कोणाकडून करावा, तर गोंधळी लोकांकडूनच करावा. कारण की बरोबर, त्यांना धर्मशास्त्र माहीत असते, कसं करायचं असतं, त्याची प्रथा माहीत असते. पण बरोबर, लोक आता काय ते युट्यूबच्या माध्यमातून गाणे शिकतात आणि त्याच्यावर जागरण गोंधळ करायला सुरुवात करतात. बरोबर, असं त्यांनी करू नये. रीतसर तुम्हाला गोंधळ घालायचा असेल तर ते शिका. त्याच्यासाठी गुरु शिष्य परंपरा आहे. तुम्ही रीतसर शिका आणि मग गोंधळ जागरण करा. कुणी बरोबर आहे. उठून गोंधळ जागरण करू नये. आता उदाहरणच घ्यायचं ठरलं, मी उद्या तुमच्याकडे येईल आणि म्हणेल की माझ्या हातानं सत्यनारायण करून द्या, करसाल तुम्ही? नाही, तिथं ब्राह्मणच लागतो. खरंय. मग गोंधळ करताना गोंधळीच पाहिजे. गोंधळीच पाहिजे. आता जागरणाचा विषय काढला तर जागरण गोंधळ तर फार विचित्र आणि फार अवघड झालेले आहे. जागरण गोंधळामध्ये मुरळी नाचायला असते, पण मुळात आमचे आजोबा सांगायचे की तिच्या पायात घुंगरू नसावं. अच्छा, हां, तिच्या हातात घाटी असावी आणि मुरळी जी आहे, ती खंडोबाला सोडलेली असावी. आता अच्छा. 1980 पासून तर ती जी दासी प्रथा बंदच झालेली. तेव्हापासून मुरळ्या कोणी सोडतच नाही. मग आता ती प्रथा बंद झाली. मग मुरळी कशी असली पाहिजे? तर ती सोडलेली असली पाहिजे. तिचं लग्न झालेलं नसलं देवाला तर वाहून दिलेली पाहिजे. हां, तशी पाहिजे. तिचं लग्नच होत नाही. आणि हं. आता तर तुम्हाला माहिती आहे, ती मुरळ्या आयुष्यभर कुवारी असते. हो, वाघ्याही तसाच असतो. खंडोबाला सोडलेला वाघ्या आणि मुरळी या दोघांचं लग्न होत नाही आणि अर्थार्थी वाघ्या आणि मुरळी हे नात्यानं बहीण भाऊ आहेत. अच्छा. हां, यांचं लग्न होत नाही. ही माहीत नाही ही गोष्ट खूप लोकांना. बऱ्याचशा लोकांना माहित त्यांना नाही. वाटतं वाघ्या मुरळी म्हणजे नवरा बायकोचं नातं आहे. अजिबात नाही. नवरा बायको नसतातच ते. ते हं. बहीण भाऊ असतात. अच्छा. कारण की खंडोबाचं चरित्रच बघा ना तुम्ही काय आहे. हो. खंडोबाने प्रेम केलंय. कोणासंग प्रेम केलंय? बानुबाई सोबत. बानुबाई सोबत. मग एखादा मुलगा झाला का बानुबाईला? नाही, म्हाळसाबाईला झालाय का? नाही. महादेवाचा प्रत्येक तुम्ही अवतार जर बघितला, तर त्यांनी शरीर मिलनातून एकही मुलगा निर्माण केलेला नाही. योग शक्तीतून निर्माण झालेले आहेत आणि म्हणून त्यांना महादेव म्हणतात. हं. ही माहिती पाहिजे. खरंय. आपण ज्या खंडोबाला भजतो का, तो खंडोबा कुठं जन्माला आलाय? अजून कोणी विचारलंय का वाघीर मंडळीला कोणी? कधीच नाही. प्रत्येकाला वाटतं जेजुरीचा खंडोबा. नाही. जेजुरीमध्ये खंडोबा जन्माला आलेलेच नाही. मूळ खंडोबाचं गाव आहे आदी मैला आणि ते कर्नाटकमध्ये. अच्छा. हां, हे मला पण पहिल्यांदाच कळतंय तुमच्याकडे. हो. आणि खंडोबाचं लग्न झालं पाली गावामध्ये पाली गावात. आणि खंडोबाची सासरवाडी आहे नेवासा. बरोबर. मग नेवाशाला व्हायला पाहिजे होतं लग्न. हां. मग पाली गावात का झालं? तर पालाई नावाची एक ती बाई होती आणि त्या पालाईला देवाने आशीर्वाद दिला होता, की मी तुझ्या दारात लग्न करेल. अरे बापरे! हां. आता लोक काय करतात, चुकीचा इतिहास कसा मांडतात बा खंडोबाचा. आधी मन्नी मल्ले दैत्याचा संहार दाखवतात आणि नंतर म्हाळसाबाईचं लग्न दाखवतात. चुकीचं आहे. उलट मनी मल्ले दैत्य मारत असताना म्हाळसाबाई सोबत आहेत. फोटो तर आपण बघितलेले आहे. त्या बघ, घोड्यावर बसलेले आहेत सोबत. हे कोणी सांगत नाही. सगळे युट्यूब किंग झालेले आहेत. गाणं शिकायचं आणि म्हणायचं. त्यातला आतील गाभा हा माहितीच नाही. नाही, मुळात पण तुम्ही जे बोलले ना आधी, हं. की हा अ, जो ही जी लोककला आहे, ही लोककला ही प्रत्येक विशिष्ट त्या समाजाला ती लावून दिलेली गोष्ट आहे. हो. आणि हे कोणी तुम्ही जर सांगितलं, की सत्यनारायण आपण तुमच्याकडनं नाही करू शकत, तिथे नाही. ब्राह्मण लागणार आहे. हो. आता तिथे तुम्हाला ही जी लोककला सादर करायची आहे, तर तिथे तुम्हाला तो समाजच लागली. तो समाजच पाहिजे आणि वाघ्या जर पाहिजे असेल तर तो सोडलेला असावा. हां, नाही तर तो धनगरी असावा. रीतसर त्यांनी त्या गुरु शिष्य पद्धती पाळलेल्या असावी. हरकत नाही माझं म्हणणं की त्यांचं लग्न असं झालेलं असावं की नसावं. पण किमान त्याची संहिता तरी पाळणारा असावा तो. बरोबर. आता त्या जागरण गोंधळामध्ये जर तुम्ही 16-16 वर्षाच्या मुली आणून नाचवल्या, तर खरंय. ते जागरण गोंधळ राहील कसं? नाही राहणार. त्याला तमाशाच म्हणता येईल. खरंय. कारण की जागरण गोंधळामध्ये संत एकनाथ महाराज फार सुंदर अभंग म्हणतात. इच्छा मुरळीचा पाहू नका पडाला नरकाद्वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. अच्छा. काय अर्थ होतो याचा? इच्छा मुरळीचा पाहू म्हणजे समजा एखादी बाई जर नाचत असेल, तर काम वासनेनं जर तिच्याकडे पाहिलं तर आपण पापाचे भागीदार होतो. अच्छा. मग कारण ती देवाची सोडलेली बाई आहे. दासी आहे ती आणि खरंय. तिथं जर ती अर्धनग्न होऊन जर डान्स करत असेल एखाद्या कॅबरेचा,
तर त्याला जागरण कसं म्हणता येईल? खरंय इथं लोकांना हे टाळावं. खरंय आता मला कुठल्या प्रतिकूल समाजावरती, कुठल्या जातीवरती बोलायचं नाही. पण तुम्ही विचारलं म्हणून मी त्याची खरी संहिता सांगितली. तुम्ही जे आता तमाशा हा शब्द सांगितला, तर हां. तुम्ही आधी तमाशाचा आम्हाला व्याख्या सांगितली की तमोगुणांचा नाश करण्यासाठी नाश ते करण्यासाठी. ती लोककला आपण जोपासलेली आहे. हो. पण मग तमाशा ज्याची जी उत्पत्ती झालेली आहे हां, हां. त्यावेळेस, तर आत्ताचा जो तमाशा आहे हां, हां. हा त्याच्यात खूप तुम्ही जर बघितलं तर खूप आपण हे बघायला त्याला मिळतं. तमाशा म्हणताच येणार हा नाही. तो म्हणजे काय त्याला काय नाव द्यावं हेही सुचत नाही. म्हणजे त्याला त्याची उत्पत्ती जी झालेली ती चांगल्या गोष्टीसाठी झालेली आणि हो. आज तो तमाशा होतोय तो कम्प्लिटली वेगळा आहे. वेगळा फक्त पैशासाठी केलेला तो बाजार आहे. हम्म. आणि मुळात तमाशा पूर्वी काळी ही महिला मंडळ बसून बघायची. आजही काही काही ठिकाणी तसे तमाशे होतात यात्रेच्या निमित्ताने. पूर्ण गाव बघायला असतो. बरोबर. मग त्या ठिकाणी अश्लील बोलणं चालतच नाही. मग त्या खरंय. ठिकाणी त्या देवांचे ओघ होतात, काही सामाजिक ओघ होतात, ज्या चालू घडामोडी त्यावरती बोलल्या जातं. मग स्त्रीभ्रूण हत्या असेल, आपल्या गावाची सफाई असेल, भावाभावातली भांडणं असतील, बरोबर. हे सगळं होऊ नये यासाठी त्या ओघ निर्माण करून ते दाखवले जातात. बरोबर. हे मूळ हेतू आहे त्या तमाशाचा. आणि तमाशाची संहिता अशी आहे, गण होतो, गणाच्या नंतर गवळण होते, गवळण होते. गवळणीच्या नंतर बतावणी होते, बतावणीच्या नंतर लावणी होते, हं. लावणीच्या नंतर ओघ होतो आणि ओघ झाल्याच्या नंतर मग एखादा अभंग म्हणजे बहिरवीचा अभंग घेऊन त्याची सांगता होते. अच्छा. अशी ही तमाशाची संहिता आहे. पण बरोबर. लोकांना आता त्याच्यात हिंदी चित्रपटाचे गाणे घातलेत आणि ती पण किती विचित्र ते कपडे घालून नाचतात. म्हणजे मुलांच्या मनामध्ये फक्त अश्लीलता पसरवायचं काम सध्याचा तमाशा मंडळ करते. आता त्यांच्याबद्दल मी वाईट बोलावं नाही, कारण की त्यांच्या ते उपजीविकेचं साधन आहे. पण हे मी आव्हान करीन आपल्या प्रेक्षकांना, की प्रेक्षकांना हे लक्षात घ्यावं, की तमाशा कोणत्या हेतूनं पाहावा, हे सगळ्यांनी जागृत होऊन जर पाहिलं, तर ह्या गोष्टी आपणच आटोक्यात आणू शकतो आणि ही जबाबदारी प्रेक्षकांची आहे. खरी गोष्ट आहे तुम्ही बोलले ते. हां. आणि तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्याने एक थोडा जरी फरक पडला या गोष्टीत, आपल्याला असं म्हणणं नाही की तुम्ही हे बंद करा, पण हं. याच्यात सुधारणा करा. हे सुधारणा केली तुमचं पाहिजे. म्हणणं आहे. हो, हो. सुधारणा केली पाहिजे. कारण की हे कशासाठी निर्माण झालंय? मूळ हेतूपासून जर आपण भरकटत राहिलो, तर मग त्या कलेला अर्थ उरत नाही आणि आपल्या अस्तित्वाचाही अर्थ उरत नाही. बरोबर. प्रत्येकाने जगण्यासाठी आपण इथं आलेलो आहे आणि प्रत्येकाकडे काम दिलेलं आहे देवाने. आपण कशासाठी आलात तर मी माझ्या भाषेत सांगायचं ठरलं तर संसार करण्यासाठी. इथं कोणी संन्यासी होऊ नये, कोणी साधू होऊ नये. कारण की साधू होण्याची आपली लायकी नाही, आपण संन्यासी होऊ शकत नाही. बरोबर. मग संसार करावा. आता संसार म्हणजे काय मी माझ्या भाषेत सांगायचं ठरलं तर संसार म्हणजे जन्माला आल्यापासून तर मृत्यूपर्यंत जेवढे नाते आपल्या वाट्याला येतात ते नीतिमत्तेने पार पाडणे याचं नाव संसार. वा. पहिला मूल आपण जन्माला येतो, कोणाचा तरी मुलगा होतो. मुलाचं कार्य पार पाडणं म्हणजे संसार. भाऊ होतो, भावाचं कार्य पार पाडणं म्हणजे संसार. मग नंतर नवरा होतो, इवई होतो, जावई होतो. जेवढे नाते आपल्या वाट्याला येतात ते नीतिमत्तेने पार पाडणं म्हणजे संसार. मग संसारात खोटं बोलायला चालतं का? तर हो. संसारात खोटं बोलावंच लागतं. फक्त आपल्या खोटं बोलणारा कोणाला इजा होणार नाही एवढी काळजी घ्यायची. बरोबर. नाही तर खोटं बोलल्याशिवाय संसार होत नाही. खरंय. तर आधी शास्त्राच्या दृष्टिकोनाने सांगायचं ठरलं तर लोकांना फार भीती घातलेली, की 6 षडविकारांना त्यागा. मी म्हणतो असं चालणारच नाही. असं होऊ शकत नाही. काम, क्रोध प्रत्येकामध्ये असलंच पाहिजे. जर राग नसेल, तर रामाने रावणाला मारलंच नसतं. खरंय. राग होता म्हणून रावण मेला. खरंय. मग प्रत्येकामध्ये राग असला पाहिजे. पण तो कशाचा असला पाहिजे याच्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. याच्यासाठी तो नीतिवान गोंधळी असला पाहिजे, नीतिवान जागरण करणारा असला पाहिजे, नीतिवान तो पोवाडे गाणारा शाहीर असला पाहिजे. वा. यासाठी सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. काम असलं पाहिजे, क्रोध असलं पाहिजे, लोभ असला पाहिजे, सगळे 6 षडविकार पाहिजे. पाहिजे. हे पुरुषाचे रत्न आहेत. खरंय. फक्त ते कसे वापरायचे यासाठी ज्ञानाची गरज आहे. त्यासाठी आणि प्रबोधनाची गरज आहे. प्रबोधनाची गरज आहे. वा. आता पोवाडा जो तुम्ही आता सांगितला आम्हाला, पोवाड्यातनं प्रबोधन होतं, सगळ्या गोष्टी आहेत. हो. पण पोवाड्यातनं अशा कुठल्या गोष्टी मांडता येऊ शकतात आपल्याला, ज्या इतर लोककलेतून नाही मांडू शकत आपण? सगळ्या नवरसातला पोवाडा आहे. अच्छा. तुम्हाला पोवाड्यातून करुणा मांडता येते, विनोदही मांडता येतो, हं. त्याच्यात विभत्स रसही मांडता येतो, त्याच्यामध्ये वीरताही मांडता येते. सगळे प्रकार तुम्हाला पोवाड्यामध्ये मांडता येतात. कारण निर्माणच तो गोंधळ कलेतून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे नवरस मिळतात. बरोबर. कारण की गोंधळ कलेचा नावच असं आहे की विधिनाट्य. हम्म. म्हणजे त्यामध्ये देवाचा विधी पण आहे आणि नाटकही. म्हणजे बरोबर. समाजाचा आरसा म्हणजे गोंधळ. बरोबर. त्यासाठी त्यातून कुठलेही तुम्हाला प्रसंग मांडता येतात. महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर
पोवाडा लिहिला होता. त्याने समाधी राजांची शोधून काढली, हो. त्यावरती पोवाडा लिहिला आणि त्यांच्यामुळे छत्रपती शिवाजीराजे जास्त महाराष्ट्राला कळाले. बरोबर. मग याच्या अगोदर महाराष्ट्राला कळाले नव्हते का? कळालेच होते. उलट स्वराज्य त्यांनी निर्माण केलं होतं. पण काही कर्मठाने म्हणजे त्यांचे हेतुपुरस्कर मधला तो काळ तेवढा. छत्रपती शिवाजी राजांना डावल्याचं काम कोणी केलेलं असेल तर आपलेच आहेत. हम्म. आपलेच कोण आहेत हे काय म्हणतात ना, त्याला माझ्या भाषेत कर्मदरिद्री म्हणावं लागेल त्यांना. अशा लोकांना ते छत्रपती शिवाजी राजांना हेतुपुरस्कर बाजूला केलेलं आहे. अहो म्हणजे सांगायचं ठरलं तर छत्रपती शिवाजी राजांचा देहांत झाल्याच्या नंतर संभाजीराजे छत्रपती झाले. छत्रपती झाले. त्या छत्रपती राजांना मारण्यासाठी कट कोणी केला तर आपल्याच लोकांनी केलाय, खरंय. संघच्या लोकांना केलाय. खरंय. बरं त्यानंतर संभाजीराजे गेल्याच्या नंतर राज्य मराठ्याचाच असायला पाहिजे ना, मग पेशवाई कशी काय आली? बरोबर. हा अभ्यासाचा विषय. अभ्यासाचा विषय तो. सगळ्यांनी ह्याच्यामध्ये आपण म्हणजे आपल्याच अवतीभोवती किती शत्रू आहेत हे प्रत्येकानं जाणलं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की त्यांच्यासोबत भांडत बसायचे, भांडायचं नाही, पण जागृत असणं गरजेचं आहे. खरी गोष्ट आहे. त्यामुळे आपलं काय होतं, आपलं व्हिजन क्लिअर होतं आणि आपल्याला पुढे काय जगायचं, आपले पूर्वज काय होते यावरती आपलं भविष्य ठरतं. वा. प्रत्येकाने वाचन केलं पाहिजे हे माझा हेतू आहे. आणि काही वाचा, पण मग वाचा. वाचलं तर सगळं काही मिळेल. वाचाल तर वाचाल. वाचाल तर वाचाल हे आहेच आहे. एक शेवटचा प्रश्न दादा तुम्हाला. जर समजा आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर तुम्ही शाहीर म्हणून त्यांच्या समोर कुठला पोवाडा सादर केला असता? मुळात छत्रपती शिवाजीराजे असते तर आज आम्हाला वन फिरायची गरज पडली नसती. कारण छत्रपती शिवाजीराजे असते तर आता डोळ्यात पाणी येते, माझे संभाजीराजे गेले नसते. बरोबर आहे. खरंय. आणि संभाजीराजे जरी गेले नसते तर या महाराष्ट्राची काही वेगळी दशा असते, वेगळी दिशा असते. माझ्या राजासाठी म्हणजे माझ्याकडे शब्द नाही, फार लहान माणूस पडतो. तुमच्या डोळ्यातले अश्रू सांगताय, तुमचं जे प्रेम आहे आणि जी तुमची निष्ठावान तुम्ही खरंच जे तुम्ही ज्या गेटअप मध्ये आलेला आहात ते खरंच तुम्हाला ते साजेसं तुमच्या डोळ्यातलं पाण्यामुळे कळतंय. कारण की छत्रपती शिवाजी राजांबद्दल नाहीच मानता येतो. बरोबर. किती बोलू तेवढं कमीच आहे. माझा राजा नीतिवंत आहे, माझा राजा शीलवंत आहे, माझा राजा कुलवंत आहे, माझा राजा फार मोठा आहे. माझ्या शब्दातून व्यक्त करणं सोपी गोष्ट नाही. तरी पण समजा तुम्ही म्हणतात की राजे जर असते तर तुम्ही काय गायलं असतं, एक 4 ओळी मी लिहिण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही स्वतः लिहिलेलं आहे? हो, मी स्वतः लिहिलेलं आहे. एक तुमच्या अंदाजात होऊन जाऊ द्या. चालेल. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिवाजीराजे आता असते तर त्यांच्या समोर मी राजांचं गुणगान लोकांना सांगण्यासाठी कसं गायला असतं एक प्रयत्न केलाय. शिवरायाची कीर्ती ही नारी, शिवरायाची कीर्ती ही नारी, पूजे धरती सारी सदा दुःखहारी, जैसे श्रीकृष्ण द्वारकेचा असे सदा ध्यास स्वराज्याचा, ऐका इतिहास राजाचा हजी जी जी, ऐका इतिहास राजाचा हजी जी जी रजी. जसं कृष्णाने त्या काळामध्ये द्वापर युगामध्ये आपल्या सामान्य लोकांसाठी केलेलं होतं, तसंच या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न केलाय. देवकीचा पुत्र तो भारी, देवकीचा पुत्र तो भारी, दैवी अवतारी श्रीकृष्ण हरी, जन्म होई काळोखा कारागृहात, तसे शिवराय मुगली कहरात, जन्मले शिवनेरी किल्ल्यात जी जी जी, जन्मले शिवनेरी किल्ल्यात जी जी, जन्मले शिवनेरी किल्ल्यात जी 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 रजी. वा. असा प्रयत्न केला. वा वा. छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले नसते तर काय झालं असतं, मी बऱ्याचशा वेळेस ते वाक्य बोलतो किंवा बऱ्याचशा लोकांना ते खटकतो. मगाशी तुम्ही बोलता बोलता ते म्हणालेत की तुम्हाला कोणी याच्यामध्ये काही धमकी वगैरे दिली का? ते एकदा कार्यक्रम करत असताना मी ते वाक्य बोललो की छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले नसते तर काय झालं असतं. बरोबर. तो काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद बनती थी, एक शिवाजी नहीं होता था तो सबकी सुनत होती थी, शेंडी जाती थी और दाढी रहती थी. तुम्ही एका विशिष्ट वर्गाचा माणूस मला नंतर भेटायला आला, तुम्ही सगळं छान केलं म्हणे पण एवढं बोलायचं नसतं. म्हणजे त्याची हिंमत बघा. सर्व आपला हिंदू समाज तिथं हजारो लोक असताना तो एकटा माझ्याकडे येऊन तो बोलला आणि इथून पुढे जरासं ध्यानात राहू द्या म्हणे, हे वाक्य बोलू नका. मी त्याला तिथं बोललो, म्हणलं मी हे बोलणारच, मग तुम्हाला परिणाम भोगावे लागतील. अरे बापरे. असं बोललेत. असे पण लोक आहे ना, आपले आजूबाजूचे लोक हे ऐकून सुद्धा गप बसले, तिथं कोणी प्रतिक्रिया दिली नाही. तुमचं आपलं जे आता बोलणं झालं, ही जी लोककला आहे किंवा हे प्रबोधन आहे, ह्या प्रबोधनाच्या माध्यमातूनच ही जी मोगली विचारसरणी ना, ही हाणून पाडायचं काम
आपल्याला या माध्यमातून करायचं आहे. करायला पाहिजे. आणि माझं म्हणणं हेच आहे की त्यांचं जर आपल्याला विचारधारा हाणून पाडायची असेल तर काही भांडायची गरज नाही. फक्त आपला हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे एवढं सांगायला सुरुवात करा. खरंय. प्रत्येकाने कपाळाला गंध लावलाच पाहिजे. बरोबर. प्रत्येकाने मिशी ठेवलीच पाहिजे. प्रत्येकाने आपल्या देवाला भजलंच पाहिजे. खरंय. हे केलं का आपोआप ती लोक दूर जातील. आणि ते काय दुसरे लोक नाही, जो आपल्यातलीच कन्वर्ट झालेली लोक आहेत. परत आपल्याकडे आली तर काही हरकत नाही, पण ती विचारधारा सोडून त्यांनी यावं. सोडून दे. बरोबर आहे. हा, यासाठीच माझ्या छत्रपती शिवाजी राजाने अट्टहास केला होता वा. की धर्म रक्षणासाठी हे निर्माण झालेलं स्वराज्य आहे. स्वराज्य आहे. हे आई बहिणीला सांभाळण्यासाठी, त्यांची मान इब्रत राखण्यासाठी निर्माण झालेलं स्वराज्य आहे. आणि त्यासाठी चाललेला हा सगळा खटाटोप आहे. आणि प्रत्येकानं जागृत व्हावं, आईनं वडिलांनी जागृत व्हावं. आपली मुलगी काय करते, मोबाईलमध्ये काय पाहते त्याच्यावरती लक्ष ठेवा. मुलगा काय करतो, काय पाहतो, हे त्याच्यावर लक्ष ठेवावं. काय पैसे कमवण्याच्या नादात ज्याच्यासाठी तुम्ही पैसा कमवता त्यानंच उद्या जाऊन उलट काहीतरी केलं आणि स्वतःला संपून घेतलं तर तुमच्या पैसे कमवण्याला काहीच अर्थ नाही. खरंय. शिक्षण फार महत्वाचं आहे. आणि गर्भसंस्कार होऊ द्या, त्यांच्यावरती नीती संस्कार होऊ द्या, हे सगळ्यांनी पाळलं पाहिजे. वा. दादा खरंच तुम्ही म्हणजे आज आले आणि ज्या एनर्जीने तुम्ही आले ती एनर्जी लावली. खरंच तुम्ही जेव्हा आता शेवटचा पोवाडा घेतला अंगावर अक्षरशः खरंच शहारे आणि जे तुम्ही सांगितलं की रक्त सळसळतं, तो अनुभव खरंच अनुभवला आम्ही इथे बसल्या बसल्या. आणि तुम्ही पुन्हा या आमच्याकडे नक्की नक्की. आणि तुमच्या माध्यमातून हजारो नाही करोडो लोकांचं प्रबोधन व्हावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे. आणि आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आशीर्वाद देव. वा वा. आणि आजचा हा भाग मी इथे संपवतो आणि तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. तर मंडळी आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. आजच्या भागातनं तुमच्या ज्ञानामध्ये 1% जरी फरक पडला असेल तरी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून कुठल्या विषयावर ऐकायला आवडेल आम्हाला ते आम्हाला तुम्ही नक्की कळवा. तुमचे जे सजेशन असतील ते आम्ही इथे सगळे वाचतो आणि त्याप्रमाणे आम्ही ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्नही करू. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.